चांदेल पेडणेकरांनी संगीत दाक्षायणी नाटकाचा आस्वाद घेतलो। शिवानंद दाभोलकारान नाटकाची दाटणी मोतीत घेऊन रचिल्ले संगीत नाटकाक उभारी दिवन गेले। नाटकाच्या यशात कलाकारांचोही महत्वाचो वाटो असलो। घेऊया नाट्य गीतांचो आस्वाद। नाटका आधी नव्या रंगमंचाचो लोकार्पण सुवाळो जालो। नव्या रंगमंचाचे उक्तावण ज्येष्ठ रंगकर्मी विलास परबान केले। सुवाळ्याक ज्येष्ठ रंगकर्मी रामदास परब, शिवानंद दाभोलकार आणि सरपंचा सहित हेर मानेस्तांची हजेरी असली। सुवाळ्याचे औचित्य साधून देवस्थान समितीन विलास परबाचे हस्तुकी शिवानंद दाभोलकाराचो सत्कार केलो। संभाजी किंवा मत्स्यगणातला भीष्म खेळायची माझी इच्छा होती, पण ती शक्य नाही आता। पण आपण सर्वजण मला थोडा हे होत आहे, आपण भाग्यवान आहोत की अशा प्रकारचा हा प्रशस्त असा रंगमंच आपल्यासाठी उपलब्ध झाला। तर ह्या पिढीनं येणार आपल्या त्याचा पुरेपूर फायदा घ्यायचा। आपल्या वाट वडिलांनी जे आपल्यासाठी करून ठेवलेलं आहे त्याची आपण जोपासना करून ते वृद्धिंगत करूया, आणि ते वृद्धिंगत करण्याची खूप जरुरी आहे। आता नाट्यशास्त्र खूप पुढे गेलेलं आहे। आपण त्याचा कला अकादमी किंवा कुठे कुठे जाऊन त्याचा अभ्यास करावा आणि चांगली चांगली नाटकं इथं आपण त्या प्रेक्षकांसाठी द्यावी अशी माझी मनापासून इच्छा आहे। या स्टेजवर फार मोठी मोठी संगीत नाटकं झाले, म्हणजे लहानपणात पाहिले मानापमान। जेवढी जुनी नाटकं होती तेवढी इथं, आणि भरपूर लोक यायचे आणि नाटकात 2-3 महिने तालीम व्हायचे। आता तर 8 दिवस तालीम होते की नाही प्रश्न पडतो, पण आता नाटक पुढे गेलेलं आहे। खरं म्हणजे आता प्रॉम्प्टर गायब व्हायला पाहिजे। जाल्यार खोर्ले सातेरीच्या देवळात शिशिरोत्सवातही लोकांनी दर्जेदार नाटकांचो आस्वाद घेतलो। पळोवया तातूंतल्या द ट्रॅप नाटकातले काय देखावे, पळोवयात।
गोवा 365 खातीर संदीप कामुलकार, नितीक्षा गांवकार आणि निखिल जल्मी.